Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management. Today, world has accepted globalization, speed and competitiveness. Technology is moving so fast that what we think today is impossible that becomes possible tomorrow. All this is the result of use of internet and technology. Just think about current situation prevailing around us due to occurrence of coronavirus pandemic. Now we cannot visit physically to shop. Still we are able to do online shopping through internet connection. We can do payment of our purchases with net banking transfer. It means this e-business system has made our life so easy and safe. Dear student, today we are going to start our fifth chapter, Emerging Modes of Business. Here in this lesson, we are going to learn about e-business, then meaning of e-business, scope of e-business, benefit of e-business, then various limitations of e-business, then what is online transaction, its meaning, procedure of online transaction, and the new concept outsourcing. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानामध्ये फिरत होतो. आपल्याला ज्या वस्तू हव्या असतात त्या खरेदी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या दुकानांमध्ये जावे लागत असे. परंतु आता खरेदीच्या जगामध्ये नाट्यपूर्ण बदल घडलेले आहेत. खरेदीसाठी आता प्रत्यक्ष दुकानात जाण्याची आवश्यकता भासत नाही. खरेदी करण्यासाठी आता गरज आहे इंटरनेटची सोय असलेले एक साधे संगणक म्हणजेच कॉम्प्युटर. आता तर तुम्ही ही प्रक्रिया म्हणजेच खरेदीची प्रक्रिया मोबाईलच्या द्वारे सहजपणे करू शकता आणि जिथे तुम्ही आहात, घरी असो, ऑफिसमध्ये असोत, कॉलेजमध्ये असोत, जिथे तुम्ही आहात तिथून सुद्धा तुम्हाला ही ऑनलाईन शॉपिंग करता येते. इंटरनेटद्वारे वस्तूंची खरेदी करणे, त्याचे पेमेंट करणे आणि प्रत्यक्षात त्या वस्तूंची डिलिव्हरीसुद्धा केली जाते. ही सर्व प्रक्रिया ई-व्यवसाय, यालाच ई-बिझनेस या विषयामध्ये समाविष्ट झालेली आहे. तर आज आपण या धड्यामध्ये इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस यामध्ये व्यवसायामधील नवनवीन उभरत्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. ॲक्च्युली ई-व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इंटरनेटचा वापर करून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणे होय. ते जागतिक स्तरावर कुठल्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते. तसेच व्यवसायात देखील कार्यक्षमता सुधारते. ॲक्च्युली इंटरनेटचे जे जाळे पसरलेले आहे, ज्याला आपण वेब म्हणतो, त्याच्याद्वारे व्यावसायिक व्यवहार करणे म्हणजेच ई-व्यवसाय होय. ई-व्यवसायामुळे भागीदार, सेवक आणि पुरवठादार यामध्ये परस्पर जास्त जवळीक निर्माण झाली आहे. जबाबदारीचे संबंध निर्माण त्यांच्यामध्ये झालेले आहे आणि यामुळे व्यवसाय करणे हे सुलभ झालेले आहे. तर सामान्य जनतेला खरेदी करणे, ऑनलाईन शॉपिंग करणे, त्यानंतर पैशांचं पेमेंट करणे, ट्रान्सफर करणे या गोष्टीसुद्धा सहज शक्य झालेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत ते या ई-व्यवसायामुळे. त्यामुळेच या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या नवनवीन पद्धती कोणकोणत्या आलेल्या आहेत याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर त्याआधी आपण याचा अर्थ जाणून घेऊया.
The term e-business means electronic business. Electronic business is derived from the terms email and e-commerce. Electronic business is the administration of conducting business via the internet. In 1997, IBM company started using the term e-business. The purpose was to provide buyers a platform on the internet to buy and sell goods. अर्थातच आता ई-बिझनेस म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनिक बिझनेस. तर जो व्यवसाय इंटरनेटच्या माध्यमातून केला जातो, इंटरनेटचा वापर करून वस्तूंची आणि खरेदी आणि विक्री केली जाते, त्या व्यवसायाला ई-बिझनेस असं म्हणतात. आणि या ई-बिझनेसची सर्वप्रथम कल्पना ही IBM कंपनीने 1997मध्ये मांडली आणि लोकांना या इंटरनेटच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी आणि विक्री करण्यासाठी सुविधा प्रदान केलेली आहे. Some people use the term e-business and e-commerce interchangeably, but they are not synonymous. E-commerce refers to buying and selling online, while e-business includes all business conducted online. E-commerce is a branch of e-business. तर दोन्ही या ज्या टर्म आहेत ई-बिझनेस आणि ई-कॉमर्स या वाटतात सारख्या, परंतु त्या वेगळ्या आहेत. तर वेगळेपणा काय आहे? तर ई-कॉमर्समध्ये फक्त वस्तूंची ऑनलाईन खरेदी आणि विक्री केली जाते. तर ई-बिझनेस ही कन्सेप्ट अशी आहे की जे सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात त्या सर्व व्यवहारांचा समावेश या ई-बिझनेस या कन्सेप्टमध्ये होतो. म्हणून या दोन्ही टर्म्स दोन्ही वेगळ्या आहेत. ई-कॉमर्स ही ई-बिझनेसची ब्रांच आहे. त्यामुळे ई-बिझनेस ही कन्सेप्ट कशी आहे? त्या मानाने मोठी आहे. आता आपण ई-बिझनेसचा स्कोप काय आहे, ई-बिझनेसला आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये काय स्थान आहे आणि ती लोकांना अधिकाधिक उपयोगी कसा आहे, ई व्यवसाय हा कसा उपयोगी पडतो ते आपण बघूया. द स्कोप ऑफ ई-बिझनेस. थ्रू दिस पिक्चर यू कॅन इमॅजिन द स्कोप ऑफ ई-बिझनेस हिअर. See, here the scope of e-business is not restricted to only online shopping. In India now, many businesses are becoming aware of the advantage of e-business. Scope of e-business is quite vast. Almost all type of business functions such as production, finance, marketing, and personal administration, as well as managerial activities like planning, organizing, and controlling, can be carried out over computer networks. Various business and payment apps popularly used in e-business transaction, and they are PhonePe, Google Pay, Swiggy, Ola, etc. So here you can imagine that the scope of e-business is vast today. At the beginning only I said, due to the occurrence of coronavirus pandemic, we are not able to go out of our houses, but still we are able to do our all shopping or making the payment of various bill, and this is possible just because of e-business. As this facility is available, we are able to complete our day-to-day transaction without any hindrance. As the internet connections
or internet facility is available, and e-business is accepted mostly by all the offices, many government offices, many private companies, many institutions. That makes our life so easy and safe. So we can say that the scope of e-business is vast today. Now, this scope of e-business we can experience in 6 directions, which is mentioned below. The first is business to business. Second, business to consumers. Third is consumer to business. Fourth, consumer to consumer. Fifth, business to administration. And sixth is consumer to administration. Now one by one we will discuss this. The first is business to business. In short, it is also called as B2B. In this form, the buyer and seller are both business entities and do not involve individual consumer. Here, both the parties involved in e-commerce transactions are business firms, and hence the name B2B. It means the transaction is going on between two business firms, business to business. ओके, म्हणजे बघा ह्या जो ई बिझनेस आहे हा याचं स्कोप काय आहे, याची व्याप्ती काय आहे, यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्याला आजूबाजूला जे ट्रान्झॅक्शन दिसतात ते 6 त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. जसं की आत्ताच सांगितलं की बिझनेस टू बिझनेस म्हणजे 2 कंपन्यांमध्ये किंवा 2 बिझनेस फर्ममध्ये होणारे ट्रान्झॅक्शन, हे पहिलं आहे. दुसरं बिझनेस टू कन्झ्युमर म्हणजे व्यवसाय आणि ग्राहक. तिसरं आहे कन्झ्युमर टू बिझनेस म्हणजे ग्राहक ते व्यवसाय. चौथं आहे कन्झ्युमर टू कन्झ्युमर म्हणजे ग्राहक ते ग्राहक. 5वं आहे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवसाय ते प्रशासन. आणि 6वं आहे ते ग्राहक ते ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे C2A. तर अशा प्रकारे ही ई व्यवसायाची व्याप्ती या सर्व दिशांमध्ये ती झालेली आहे. यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे बिझनेस टू बिझनेस. तर इथे जो काही व्यवहार होतो तो व्यवहार 2 व्यावसायिक संस्थांमध्ये होतो. म्हणजे व्यावसायिक संस्थांमध्ये होणारे व्यवहार या प्रकारात मोडतात की ज्याला म्हटलेलं आहे B2B. अनेक प्रकारच्या सेवांसाठी व्यापारी संस्था एकमेकांशी संवाद साधतात. यात दुय्यम किंवा सहाय्यभूत भागांचा पुरवठा, उत्पादनासाठी असलेले घटक, पैसे घेऊन सेवा पुरवणे जसे केटरिंग आहे म्हणजे अन्न पुरवण्याचा व्यवसाय, आणि मनुष्यबळाचा पुरवठा यांचा समावेश होतो. आपण बघितलेलं आहे की कितीतरी मोठ्या कंपन्याच असतात, प्रायव्हेट कंपन्या, की ज्या दुसऱ्या एखाद्या व्यावसायिकाला आपल्या कंपन्यांमधील जे कामगार असतात त्यांना जेवण पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देतात. म्हणजे एका प्रायव्हेट कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या एका केटरिंगची सोय देणाऱ्या बिझनेस ग्रुपशी झालेलं असतं. म्हणजे इथं दोन्हीसुद्धा व्यावसायिकच आहेत. म्हणून या ट्रान्झॅक्शनला म्हणलेलं आहे बिझनेस टू बिझनेस. इथे 2 बिझनेस एंटिटीजमध्ये करार होतो. कोणत्याही एका इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरसोबत कोणत्याही प्रकारचा करार होत नाही. म्हणून याला म्हटलेलं आहे B2B. नाव द सेकंड इज बिझनेस टू कन्झ्युमर. नाव हिअर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज B2C. Customer identifies a need
and search for the product or services to satisfy the need. Customers select a vendor and negotiate a price. Customer receives the product or services, makes payment, gets service and warranty claims. As the name implies, B2C transactions have business firm at one end and its customer on the other end. म्हणजे B2C मध्ये एका बाजूला कस्टमर आहे तर दुसऱ्या बाजूला फर्म आहे. म्हणजे बिझनेस आणि कन्झ्युमर यांच्यामधलं जे ट्रान्झॅक्शन झालेलं असतं त्याला म्हटलेलं आहे बिझनेस टू कन्झ्युमर, B2C. The transaction under B2C are between business firms and consumers. म्हणजे बघा B2C मधलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कोणामध्ये होतं तर बिझनेस फर्म आणि ग्राहक यांच्यामधलं जे ट्रान्झॅक्शन होतं त्याला म्हटलेलं आहे B2C. Firm use their sites for a range of marketing activities. These includes promotion, product information, reviews about the products or services, and delivery of the product at the doorstep. The cost of products and services is kept low through this method, and the speed of transaction is also faster. For example, websites like www.flipkart.com etc. म्हणजे इथं काय की बिझनेस फर्म स्वतःची साईट ॲड्रेस देते आणि ज्या ग्राहकाला जी वस्तू खरेदी करायची असेल तो ग्राहक त्या साईटवर जाऊन त्या संकेतस्थळावर जाऊन कोणकोणत्या वस्तू तिथं अवेलेबल आहेत ते तो पाहू शकतो. त्याचे प्राईस काय ते बघू शकतो. व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स त्याला तिथं दिसतात आणि मग त्यातनं तो वस्तू त्याला जी त्याच्या गरजेप्रमाणे जी असेल आणि ज्याची किंमत त्याला रिजनेबल वाटेल अशा प्रकारची वस्तू तो तिथून निवडू शकतो. तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते बिझनेस फर्म आणि कन्झ्युमरमध्ये होत असतं म्हणून याला म्हटलेलं आहे B2C. Now the third is consumer to business. In this electronic transaction, the consumer requests a specific service from the business. Okay, so here consumer to business is a growing arena where consumer requests a specific service from the business. It enables buyers to quote their own price for specific goods or services. A consumer posts his request with a set budget online, and companies review the customer's requirements and bids out the project. For example, pest control services, taxi services, doorstep फूड डिलिव्हरी एटसेट्रा. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते कोणामध्ये होतं तर कन्झ्युमर टू बिझनेस म्हणजे ग्राहक आणि ती व्यवसाय संस्था यांच्यामधले होणारे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला म्हटलेलं आहे कन्झ्युमर टू बिझनेस. तर इथे काय होतं की तुम्हाला माहिती असेल की पेस्ट कंट्रोल सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सीज असतात किंवा टॅक्सी प्रोव्हाइड करणारे असतात किंवा आपल्याला तयार अन्नपदार्थ अगदी आपल्या दारापर्यंत आणून देणारे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे काही सेंटर्स असतात. तर यांच्या साईटवरती जाऊन प्रत्येक ग्राहक आपल्या गरजेप्रमाणे त्याला जी सर्व्हिस हवी आहे त्याची नोंद तो साईटवरती व्हिजिट करून तिकडे मेन्शन करू शकतो आणि ऑनलाईनच तो आपलं बजेट काय आहे तो त्यांना सांगू शकतो. त्यानंतर कंपनी त्या ग्राहकांचं मागणी किंवा ग्राहकांनी काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्या ग्राहकांची जी मागणी आहे ती पुरवण्याचा ती प्रयत्न करू शकते. तर अशा प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन असतं की जे
कन्झ्युमर आणि व्यवसाय संस्था यांच्यामध्ये होतं त्याला म्हटलेलं आहे कन्झ्युमर टू बिझनेस. नाव द फोर्थ इज consumer to consumer, means C to C. Consumer to consumer, it involves electronically facilitated transaction between consumer through some third party. The sites are only connecting consumers. Here it facilitates the online transaction of goods or services between two people. Consumer to consumer involves the electronically facilitated transaction between two consumers. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे दोन कस्टमरमधलं किंवा दोन कन्झ्युमरमधलंच होत असतं. इथे फक्त काय असतं की या दोन ग्राहकांना जोडण्याचं काम ही या साईटद्वारे केलं जातं. इट इज अ common consumer post an product for a sale and other consumers bid to purchase it. The sites are only intermediaries just to match the consumers. The internet allow a lot of space for consumer groups to be formed. These forums are very interactive. Redressal of complaints is also possible through such groups, for example eBay. म्हणजे हे जे फोरम आहे ती काय करतो की दोन जे कन्झ्युमर असतात त्यांना फक्त जोडून देण्याचं काम करतो. यातला एखादा कन्झ्युमर असतो की ज्याला आपली वस्तू विकायची आहे ती तो त्या साईटवरती डिस्प्ले करू शकतो आणि दुसरा एखादा ग्राहक की ज्याला ती वस्तू खरेदी करायची आहे तो त्या साईटवर विजिट करून ती वस्तू तो पाहू शकतो आणि त्याला आवडली तर तो तिथून तो खरेदी करू शकतो. म्हणजे आज अनेक वेबसाईट अशा आहेत की ज्याद्वारे ग्राहक वस्तूंची खरेदी आणि विक्रीसुद्धा करू शकतो. तर यामध्ये काय येऊ शकतं तर जुनी पुस्तकं असतील किंवा महागडे कपडे असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा सौंदर्य अलंकार असतील. तर इथे ग्राहक वस्तूंची आणि सेवांची खरेदी आणि विक्री दुसऱ्या ग्राहकास करू शकतो. म्हणजे इथे दोन जे ग्राहक असतात त्यांच्यामध्येच ट्रान्झॅक्शन होतं. इथे कुठेही तुम्हाला एखादी संस्था वगैरे ट्रान्झॅक्शन करताना दिसणार नाही. दोन ग्राहक त्यांच्या दोघांमधला तो व्यवहार असतो. ओके. तर या सर्व व्यवहारासाठी इंटरनेट हे जसं काही मध्यस्थ म्हणून काम करतं. तर वेबवर खरेदीदारास आणि विक्रेतास त्या वस्तूबद्दल माहिती प्रदर्शित करण्याची परवानगी या प्रक्रियेमध्ये असते आणि उत्पादन आणि सेवेच्या किमती देखील लावण्याची परवानगी असते. तर अशा प्रकारे याद्वारे भरपूर जे असे ग्राहक आहेत की ज्यांना आपल्या वस्तू विकायच्या आहेत तर त्यांना ते या आपण म्हणूया इंटरनेटच्या मदतीने त्या दुसऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. ओके. नाव द फिफ्थ इज बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज B2A. This part of e-commerce include all transaction conducted online between business and public administration. For example, registration of companies, payment of taxes, getting permits, etc. म्हणजे व्यवसाय आणि प्रशासन. आता प्रशासन अर्थातच शासनाशी निगडित आहे. तर यांच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं त्याला म्हटलेलं आहे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे अनेक ज्या कंपनीज असतात त्यांच्या फॉर्मेशन स्टेजला त्यांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करायची असते आणि ते सबमिट करायचे असतात. त्यांना टॅक्स भरायचा असतो किंवा अनेक त्यांना सरकारी कचेऱ्यातून परवानगी घ्यायची असते. तर अशा वेळी ते आपली सगळी जी कागदपत्रं आहेत ती बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन या माध्यमाद्वारे ते पूर्ण करू शकतात आणि त्यांना सादर करू शकतात. ओके. नाव द सिक्स्थ इज कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, C2A.
The consumer to administration model includes all electronic transaction conducted between individuals and public administration. For example, getting passport, आधार कार्ड, लायसन्सेस etc. आता इथे जे ग्राहक आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे प्रशासन परत आपल्याला, तर ग्राहक आणि प्रशासन यांच्यामधील जो व्यवहार आहे तो व्यवहारसुद्धा आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाने होऊ शकतो. जसं की पूर्वी पासपोर्ट मिळण्यासाठी तुम्हाला पर्सनली जावं लागायचं, तर आता तशी काही गरज नाही आहे. तुम्हाला ते ई सेवेच्या माध्यमातून सुद्धा ते मिळू शकतं, ते प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे आधार कार्ड असेल किंवा इतर कोणते लायसन्स असतील तर ते तुम्हाला ई सेवेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोचू शकतं. जसं ड्रायव्हिंग लायसन आहे किंवा इतर जे तुमचे परवानापत्र असतात, ती जे सरकारी कचेऱ्यातनं घ्यायची असतात, तर ते सुद्धा तुम्हाला या आता ई सेवेच्या माध्यमातून मिळू शकतात. म्हणजे इथे ग्राहक आणि प्रशासन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला म्हटलेला आहे कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे बघा की ई बिझनेसला कसं स्कोप ई बिझनेसचा वाढत गेला आहे तो आपल्याला दिसून येईल. पहिल्यांदा बिझनेस टू बिझनेस, इट मीन्स द ट्रान्झॅक्शन इज कंडक्टेड बिटवीन टू बिझनेस फर्म्स. ओके, म्हणजे दोन बिझनेस संस्थांमधला जो व्यवहार होतो इंटरनेटच्या माध्यमातून त्याला म्हटलेलं आहे बिझनेस टू बिझनेस. ओके, द सेकंड इज बिझनेस टू कन्झ्युमर. म्हणजे इथे ग्राहक आणि व्यवसाय संस्था यांच्यामध्ये जो व्यवहार होतो इंटरनेटच्या माध्यमातून त्याला म्हटलेलं आहे B2C, बिझनेस टू कन्झ्युमर. ओके, नाव द थर्ड इज कन्झ्युमर टू बिझनेस. आता कन्झ्युमर टू बिझनेस म्हणजे काय, तर हे असे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन असतात की जिथं कन्झ्युमर रिक्वेस्ट करतात. एखादी सर्व्हिस प्रोव्हाइडिंग कंपनी असते, एजन्सी असते, तर त्याला कन्झ्युमर त्या इंटरनेटच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतात. की त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं मगाशी, जसं की पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस असतात, टॅक्सी सर्व्हिसेस असतात किंवा तयार अन्न पोचवणारी एखादी एजन्सी असते. तर त्या साईटवर जाऊन कन्झ्युमर्स काय करतात, त्यांना ऑर्डर देतात किंवा रिक्वेस्ट आपली पाठवतात आणि त्याप्रमाणे ती व्यवसाय संस्था त्या ग्राहकांना ही सेवा पुरवत असतात. नाव द फोर्थ इज कन्झ्युमर टू कन्झ्युमर. अर्थातच या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन ग्राहकांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन होत असतं. म्हणजे ज्या ग्राहकाला आपली वस्तू विकायची असेल तो त्या साईटवरती ती वस्तू कशी आहे, काय आहे याची माहिती तो देऊ शकतो आणि ज्या ग्राहकाला ती वस्तू खरेदी करायची असेल तो सुद्धा त्या साईटचा माध्यमाने ती वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे इथं ती साईट फक्त दोघांच्या मधली काय असते, एजंट म्हणून काम करत असते. ओके, दॅट इज कॉल्ड द कन्झ्युमर टू कन्झ्युमर. नाव द बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, तर अनेक ज्या कंपन्या असतात किंवा व्यवसाय असतात त्यांना आपल्या व्यवसायाची स्थापना करत असताना ज्या काही कागदपत्र पूर्ण करायची असतात किंवा टॅक्स भरायचा असतो, काही परवानापत्र घ्यायचे असतात, तर ही सर्व कामं ते या ई कॉमर्सच्या माध्यमातून किंवा या इंटरनेटच्या माध्यमातून ते पूर्ण करू शकतात. अँड लास्ट इज द कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन, C2A. The C2A means what? Here the consumer and public administration यांच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनच्या द्वारे अनेक त्यांची कामं ते पूर्ण करू शकतात. फॉर एक्झाम्पल लायसन्स मिळवायचं असेल, पासपोर्ट त्यांना घ्यायचं असेल किंवा आधार कार्ड घ्यायचं असेल, तर यासाठी रिक्वेस्ट जे असेल ते सुद्धा तुम्ही या इंटरनेटच्या माध्यमातून करू शकता आणि ती पूर्ण झाल्यानंतर गव्हर्मेंटसुद्धा किंवा ते जे प्रशासन आहे ते सुद्धा तुम्हाला अंतिमतः ते लायसन्स वगैरे असतात ते इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला देत असतात. तर अशा प्रकारे ही ई बिझनेस जे आहे त्याचा
जो त्याची जी व्याप्ती आहे, ज्याचा स्कोप आहे, तो अर्थातच खूप मोठा आहे आणि तो इथून पुढे वाढतच राहणार आहे. सो वी कॅन से देअर इज अ वास्ट स्कोप for the e-business, and due to the e-business today whole the market is in our hand only. With the use of internet, websites and your mobile, you can do all the things. You can buy the products, you can display the products, and you can complete all the shopping transaction within some minutes. So this e-business has changed our life and our lifestyle also. So in our next lecture we are going to do the new point relating to the e-business. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you.